भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 7 उद्धवास बोध यदु अवधूत कथा याचा भाग 3। भगवान श्रीकृष्ण सांगू लागले, उद्धवा, नरजन्म हा विषय विकारानं वाया जातो हे खरं आहे. म्हणून प्रत्येकानं आपल्या ठिकाणी प्रथमतः तत्वबुद्धी जागी करावी. ती होण्यासाठी त्याला विवेकाची कास धरायला हवी. एका विवेकातून हे सर्व साधत असतं. जीवनात प्रत्येक कृतीत विवेक सांभाळला की त्याला स्वहिताचा संतोषाचा मार्ग सापडतो आणि तो जीव उद्धाराच्या दिशेनं वाटचाल करतो. अरे, पशुपक्षाला आपलं हित अहित कळतं. ऋतुकाळाप्रमाणे ते आपलं स्थलांतर करतात, मग मानवाला ते का करता येणार नाही? म्हणून मानवानं आपलं मन अशुभ वासना आणि विषयचिंतन यापासून दूर ठेवावं. उद्धवा, आपणच आपले गुरु व्हायचं आणि मन भक्तिभावानं भरू द्यायचं. हे जमलं पाहिजे. ज्यातून भक्तिभाव जागृत होईल अशा आचारविचारात जीवन व्यवहार करता आले तर हे साध्य होईल. नाहीतर नरजन्म आला आणि वाया गेला असं होऊन जातं. बालपण खेळात जातं, तरुणपण भोगात जातं आणि वृद्धपण रोगात जातं. ईश्वरी ज्ञानाचा योग येतच नाही. क्षणाक्षणांनी काळ पुढे सरकतच असतो. त्यात स्वहित म्हणून काय साधतं असा विचार मनात यायला हवा. कारण नरजन्म हाच एक मोक्षाकडे जाणारा पथदर्शक आहे. त्याची अशी नासाडी करू नये. संसारातील सर्व सुख ही नश्वर असतात. त्यातून त्याला ईश्वर कसा मिळणार? नरजन्मातच हे साधता येतं. जो मानव परमार्थाला लागतो तो साधक होतो. त्याला संसारी बंध बाधक होत नाहीत. मात्र मनाला लागलेली परमार्थाची गोडी इतकी मनापासून असायला हवी की पाण्याविना मासा जसा तडफडतो तसा तो परमार्थ वाचून बेचैन व्हायला हवा. परंतु उद्धवा, जगात सर्वत्र असं दिसतं की लोक संसारी विषयातच गर्क असतात, बुडालेले असतात. कोणी अज्ञानी, कोणी अर्धवट ज्ञानी, कोणी नास्तिक तर कोणी आस्तिक असूनही त्या आस्तिक्यातून भक्तिभावाकडे वळत नाहीत. जे थोडेफार ज्ञानी म्हणून दिसतात ते ज्ञानगर्वी असतात. स्वतःच्या साधनेचा त्यांना अभिमान असतो. बरेच जण आडमार्गाचे वाटेकरी असतात. त्या वाटेत षड्रिपू या वाटमाऱ्यांच्या बळी पडतात. या जगात जीवनाचा प्रवास अनेक मार्गांनी होत असतो, पण त्यातल्या एखाद्यालाच माझ्याकडे येण्याचा मार्ग सापडतो. उद्धवा, ज्याचा देहभाव सांडला जातो तोच माझ्याकडे येतो. त्यासाठी त्याला आत्मसुख आणि ज्ञानदृष्टी या 2 शब्दांची ओळख व्हावी लागते. त्या ओळखीतूनच त्याची साधना योग्य दिशेनं होते आणि त्यातूनच त्याला माझी प्राप्ती म्हणजे ब्रह्मज्ञान, ब्रह्मांडाचं ज्ञान होत असतं. असा अनेकात एक असला तरी तो एकच अनेकांचा उद्धार करू शकतो. त्यासाठीच मी तुला सांगितलं की आपणच आपलं गुरु व्हावं लागतं. बाहेरचे गुरु, अनुग्रह, शिष्यत्व हे सर्व त्याला घडवीत असतात. जेव्हा तो स्वतःच गुरु होतो तेव्हा खऱ्या सद्गुरूला पण आनंद होतो. शुकाचार्य परीक्षित राजाला श्रीकृष्ण उद्धवाचा संवाद सांगत होते. ते म्हणाले, परीक्षिता, खरं तर श्रीकृष्णच बोलत होता आणि उद्धव ते फक्त ऐकत होता. तरी पण याला सुखसंवाद म्हणतात. कारण हा मानवाच्या आत्मसुखाचा संवाद आहे. यात कोणताही वाद नाही, प्रवाद नाही, फक्त अंतरीचा साध असायला हवा तो उद्धव देत होता. उद्धवानं
मला तुझ्याबरोबर घेऊन जा एवढाच हट्ट श्रीकृष्णाजवळ धरला होता. या हट्टाचं स्पष्टीकरण म्हणजे हा भागवत धर्म होय. तोच समजायला हवा. तो जेव्हा समजेल तेव्हाच त्याला देवाबरोबर जाणं म्हणजे काय ते कळेल आणि तो त्याला अनुसरून आपलं जीवन जगेल. तोच निजधर्म आणि निजधाम ह्याच एका उद्देशानं श्रीकृष्ण बोलत होते. त्यातून ऐकणारा उद्धव हा श्रीकृष्णाचा लाडका भक्त होता. आपल्या आवडत्या भक्ताचे चोज पुरवण्यात भगवंताला आनंद होतो. भक्ताला सर्वतः निशंक करण्यासाठी श्रीकृष्ण आणखीन बरंच काही सांगतील. परीक्षिता, श्रीकृष्णानं उद्धवाला सांगितलेली एक ब्रह्मकथा तुला सांगतो. ती ऐक. नरजन्मातील साधनसाध्य ह्याचं यथार्थ दर्शन ह्या कथेतून होईल. आपणच आपले गुरु व्हावं असं जे भगवंत म्हणाले त्याचा नेमका अर्थ यातून समजेल. परीक्षिता ऐक. उद्धवाकडे एक प्रसन्न नेत्र कटाक्ष टाकीत श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, तुला आता एक घडलेली गोष्ट सांगतो. त्यातून तुला गुरुचं महत्त्व कळेल. ब्रह्मज्ञान मिळावं असं ज्याला वाटतं त्यानं गुरुचा शोध घ्यावा. गुरुकडून प्रत्येक वेळी बोधरूप अमृत मिळत असतं. त्या अमृत कणांचा साठा करता करताच आपणच आपले गुरु कसे होतो हे त्याचं त्याला पण कळत नाही. श्रीकृष्ण आता नेमकं काय सांगणार आहेत, कुणाची कथा असेल इत्यादी कोणताच अंदाज उद्धवाला बांधता येत नव्हता. तो फक्त अतीव जिज्ञासेनं श्रीकृष्ण मुखाकडे एकाग्र नजरेनं पाहत होता आणि भगवान श्रीकृष्णाने सांगायला सुरुवात केली. हा भाग आता आपण उद्या ऐकूया. आज इथेच थांबूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.